नमस्कार, मी मायावती अंभोरे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. गुन्हा करायचा नसतो, गुन्हा लपत नसतो. तिसरीच्या विद्यार्थ्याला त्याची सायकल परत मिळताच त्याने पोलिसांना चिठ्ठी लिहून मानले आभार. ॲडव्होकेट सुवर्ण मोहिते पाटील यांच्याकडून मंत्री छगन भुजबळ आणि ॲडव्होकेट सदावर्ते यांना चोरी आणि बांगडीचा आहेर देणार. आता सविस्तर बातम्या. छगन भुजबळांनी त्यांच्या वाकड्या तिकड्या चाली आता त्यांच्या घरातच ठेवाव्यात. सदावर्तेंनी काहीही केलं तरी आरक्षण टिकणारच आहे असं म्हणत ॲडव्होकेट सुवर्ण मोहिते यांनी छगन भुजबळ आणि ॲडव्होकेट सदावर्ते यांच्यावर निशाणा साधलाय. तर मंत्री छगन भुजबळ आणि ॲडव्होकेट सदावर्ते यांना चोरी बांगडीचा आहेर देणार असल्याचेही त्या म्हणाल्या. मराठा आरक्षणाला विरोध करणारा छगन कुठल्या बिळात लपून बसला, मला मुंबईत सापडलाच नाही. आणि सदावर्ते, अरे तू डंकी की चोट पर म्हणत होता, डंकी की चोट. अरे तुझ्या बुडा खालून आम्ही आलो तरी तू आम्हाला दिसला नाही. तुझ्या उरावर बसून आम्ही आरक्षण घेतलं हे लक्षात घे. आता आम्ही आई बहिणी सगळ्या तुम्हाला छगनला आणि सदावर्तेला चोळी आणि बांगड्या पाठवणार आहोत की आम्ही सगळ्या आई बहिणी, सगळ्या वृद्ध लोक, मुलं सगळे काही अख्खे 2 कोटी लोक मराठा समाज तिथे मुंबईत आला. मुंबईत पूर्ण पॅक केली आणि छगन म्हणतच राहिला की बा तुम्ही 2 लाख येणार नाही, 3 लाख येणार नाही. अरे तुझ्या मौतीला सुद्धा 10,000 लोक येणार नाही. एवढे आम्ही 2 कोटी लोक इथं आलेले आहेत. आणि याच्यानंतर सदावर्ते, तुला याचिका टाकायची तर टाक, तुला काय करायचं तर कर, पण आमचं हे आरक्षण आता टिकणार म्हणजे टिकणार आहे. छगन म्हणजे ओबीसी समाज नाहीये. छगन भुजबळ ही एक प्रवृत्ती आहे आणि याच्यासारखी प्रवृत्ती राजकारणात, समाजकारणात असतात. मला तरी वाटतं ओबीसी बांधव पण आमच्या सोबतच आहेत. ओबीसी बांधवांना कुठलाही आक्षेप यात नसणार आहे, कारण गावगाड्यामध्ये सर्व समाज बांधव 18 पगड हे एकत्रच आहे. छगन भुजबळांनी आता त्यांच्या वाकड्या तिकड्या चाली त्यांच्या घरातच ठेवाव्या. आता सरळ मार्गाने चालणं शिकावं असं मला वाटतंय. मुख्यमंत्र्यांनी देऊन काही उपकार केलेले नाही समजा आरक्षण, ते त्यांना द्यावंच, कारण हा आमचा 40 वर्षाचा लढा होता. 40 वर्षामध्ये आमचे भरपूर बलिदानं गेलेत, भरपूर लोकांच्या आयुष्य त्याच्यामध्ये गेले. हे द्यावंच लागणार होतं. मुख्यमंत्री साहेबांनी दिलं कारण ते त्या पदावरती होते म्हणून त्यांनी दिलं. त्याच्यामुळं असं काही नाही की त्यांनी खूप काही वेगळं केलेलं आहे. ही मराठा समाजाचीच लढा आहे आणि मराठा समाजाचं यश आहे, गरजवंत मराठ्यांचं. त्याच्यामुळं सर्व श्रेय मुख्यमंत्र्यांना पण आम्ही देणार नाही, हे आमचं श्रेय सर्वसामान्य लोकांचं. जिल्ह्यातील ज्या सहकारी पतसंस्था आणि बँका बुडाल्या आहेत त्यांच्यावर शासनामार्फत कारवाई करण्यात येत आहे. अशा बँकांमधील पीडित खातेधारकांचे 30 जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत प्रांतोष वाघमारे आणि खातेधारकांनी दिली. मंगळवार दिनांक 30 जानेवारी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे औरंगाबाद जिल्ह्यातील ज्या काही पतसंस्था, बँका या बुडालेल्या आहेत त्यांच्या ठेवीदाराच्या वतीने एक भव्य दिव्य निदर्शने खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. मी आपल्यामार्फतच सर्व ठेवीदारांना विनंती करतो की आपण येणाऱ्या 30 तारखेला मंगळवारी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे उपस्थित राहावे. साधारण किती बँका आहे आणि किती लोकांचं आहे त्याच्यामध्ये? आणि सहकारी आता शहरातील सर्वच बँका घेतलेल्या आपण जिल्ह्यातले जेवढ्या पण बुडीत होत्या, आणि आपण लोकांना आवाहन केलेलं आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या, कारण आपण जोपर्यंत संख्या दाखवणार नाही तोपर्यंत शासनाला आपली नोंद होणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनाच आवाहन करतोय की आपण यावं. 30 जानेवारी रोजी सुभेदारी गेस्ट हाऊसच्या समोर डिव्हिजनल कमिशनरच्या समोर जे पेट्रोल पंप आहे तिथे त्याच्या समोर एक धरणं आंदोलन ठेवलेलं आहे. सगळी बँकेचे जे ठेवीदार आहेत ते हजर राहावेत आणि हे खासदार इम्तियाज जलील साहेब यांचे हात मजबूत करावे. शहरात नायलॉन मांजामुळे पुन्हा एक दुर्घटना घडली आहे. पायात मांजा अडकल्याने बायजीपुरा येथील 55 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. त्या वृद्धाच्या पायाला तब्बल 13 टाके पडल्याचे समोर आले आहे. यापूर्वी नायलॉन मांजामुळे अनेक दुर्घटना घडल्या असून त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. त्यानंतर आता शहरात नायलॉन मांजामुळे पुन्हा एक दुर्घटना घडली असून त्यात पायात मांजा अडकल्याने बायजीपुरा येथील
55 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत. मांज्यामुळे पायाचा भाग आतपर्यंत कापला गेला असून त्यामध्ये या वृद्धाच्या पायाला तब्बल 13 टाके पडल्याचे समोर आले आहे. शेख बाबर वय 55 वर्ष, राहणार बायजीपुरा, गल्ली नंबर 27 येथे कुटुंबियांसह राहतात. याबाबत शेख जावेद यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना रिक्षापर्यंत सोडवण्यासाठी ते बायजीपुऱ्यातील गल्ली नंबर 29 जवळ मुख्य रस्त्यावर आले. यावेळी मांजा त्यांच्या पायात अडकला. एवढ्यात मांजाचे एक टोक एका दुचाकीला अडकले. दुचाकी पुढे गेल्याने मांजा ओढला गेला. त्यात पायाला गंभीर दुखापत झाली. यात टाचेच्या वरच्या भागावर खोलवर जखम झाली. उपस्थितांनी बाबर यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विम्याच्या याद्या जाहीर झाल्या असून त्यात असलेल्या त्रुटींवर सरकारला जाब विचारण्यासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड तालुक्यात विविध ठिकाणी सभा घेण्यास सुरुवात केली असून त्याअंतर्गत रविवारी घाटशेंद्रा येथे जाधव यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. सरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विम्याच्या याद्या जाहीर झाल्या असून त्यात असलेल्या त्रुटींवर सरकारला जाब विचारण्याआधी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड तालुक्यात विविध ठिकाणी सभा घेण्यास सुरुवात केली असून त्याअंतर्गत रविवारी घाटशेंद्रा येथे जाधव यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. घाटशेंद्रा येथे जाधव यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यात प्रामुख्याने विशेष शेतकऱ्याचा पीक विमा 2022, अतिवृष्टी दुष्काळ अनुदान व लाईट विषयी मुद्दे मांडले. ह्या सभेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला व त्यावेळी परिसरातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विम्याच्या बाबतीमध्ये खरं तर मी आमदार असताना कधीच काही प्रॉब्लेम यायचा नाही. दुर्दैवाने मला पराभव पत्करावा लागला आणि बरं झालं की पराभव झाला, कारण जास्तीचा सखोल अभ्यास माझा त्याच्यामध्ये होऊ शकला. आणि तदनंतर माझ्या असं लक्षात आलं की त्याची जी कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत आहे ती नेमकी कशी आहे. ज्यावेळेला कृषी खात्यामध्ये ठिय्या आंदोलन आम्ही केलं, अचानकच काही नवीन जी आर आमच्या तोंडावर फेकण्यात आले, पण तेही आम्ही व्यवस्थित पद्धतीने बॅटिंग करून आम्ही ते बॉल परतवले. आणि नंतर असं लक्षात आलं की जवळपास 28 कोटी रुपये आपल्याला तिथे द्यायचे. पुन्हा एकदा बॅट हातात घेतली, कारण तोही एक बॉल होता, तोही ठोकला. त्याच्यानंतर 28 कोटीचे 90 कोटी झाले, त्याच्यानंतर 100 झाले आणि त्याच्यानंतर 272 कोटी रुपये झाले. 272 कोटीमध्ये शासनाचा आकस्मिक निधी, ज्याच्यामध्ये अतिवृष्टी आणि सततचा पाऊस यामुळे झालेली पिकाची खराबी हे इन्क्लुडेड होतं. आणि तो 272 कोटीचा GR किंवा पत्र घेतल्याच्या नंतर जेव्हा पैसे वाटपाची सुरुवात झाली त्यावेळेला सोयगावला सगळ्यात पहिल्यांदा पैसे गेले. आपले सगळे नातेवाईक इकडचे जवळपास सोयगावमध्ये आहेत. तिकडनं आवाज उठला आणि प्रत्येकाने वाटेल तसा सत्कार करणं लावलं. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet, even though it's on
a main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान N8 सिडको छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. जवाहरनगर पोलिसांनी एका 3रीच्या विद्यार्थ्याची चोरीस गेलेली सायकल पुन्हा परत मिळवून दिल्याने वैकुलराज देशमुख या विद्यार्थ्याने पोलिसांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले. त्याला त्याच्या मामाने वाढदिवसाला गिफ्ट दिलेली सायकल पोलिसांनी परत केल्याने त्याने पोलिसांचे आभार मानले. सायकल चोरीच्या तक्रारीनुसार जवाहरनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने 9 जानेवारी रोजी गुन्ह्याचा तपास करत असताना 3 अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या ताब्यातून एकूण 80 विविध कंपनीच्या स्पोर्ट्स सायकली जप्त करण्यात आल्या होत्या. सदर सायकलींच्या मूळ मालकांना त्या सायकली परत करण्यात आल्या. त्यापैकी एका 3रीच्या विद्यार्थ्याची चोरी गेलेली सायकल पुन्हा मिळाल्यामुळे
त्याने पोलिसांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले। या पत्रामध्ये जवाहरनगर पोलीस अधिकाऱ्यांचे आभार, गुन्हा करायचा नसतो, गुन्हा लपत नसतो, सायकल ऑगस्टमध्ये मामाने वाढदिवसाला गिफ्ट दिलेली स्पोर्ट्स सायकल सप्टेंबरमध्ये चोरी गेली होती, पोलिसांनी सायकल शोधून दिली, असे वैकुलराज देशमुख याने जवाहरनगर पोलिसांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे। तर पात्र बघून पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी त्यास चॉकलेट भेट दिली। त्यानंतर वैकुलराजाने एडीएन सोबत बोलताना त्याच्या भावना व्यक्त केल्या। माझे नाव वैकुलराज पुरुषोत्तम देशमुख आहे। मी इयत्ता 3री वुडब्रिज हायस्कूलचा विद्यार्थी आहे। माझी सायकल चोरीला गेली होती व जवाहरनगर पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी सापडून दिली। मला याबद्दल खूप आनंद झाला। मला हे शिकवण भेटले की चोरीला गेलेली वस्तू परत सापडती व गुन्हा लपत नसतो, म्हणून गुन्हा करायचा नाही। आपल्याला पोलीस अधिकाऱ्यांची आदर करायला पाहिजे, कारण की त्यांच्या कर्तव्य दक्षतेतून आपले समाज व राष्ट्र सुरक्षित राहते। पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांकडून रिपब्लिक प्रजासत्ताक सकाळ या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सकाळी बौद्ध लेणी परिसरात करण्यात आले होते। याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। वामनदादा शब्द आहे, दान दे रे जरा दान दे, अरे प्राण भारत भुला दान दे, प्राण भारत भुला दान दे, प्राण भारत भुला दान दे, प्राण भारत भुला दान दे। संविधानाचा आदर, लोकशाहीचा जागर करण्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांकडून रिपब्लिक प्रजासत्ताक सकाळ या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सकाळी बौद्ध लेणी परिसरात करण्यात आले होते। या कार्यक्रमात रॅपर विपिन तातड, शाहीर मेघानंद जाधव, डॉक्टर किशोर वाघ, मंजुषा शिंदे, रॅपर मंगेश इंगोले, धम्मा धनवे यांनी आपापले कलाप्रकार सादर करून गीतातून मतदार जागृती केली। याबरोबरच उत्कर्षा बोरीकर ही भरतनाट्यम व प्रांजल सुरडकर, प्रांजल गायकवाड या चिमुकल्या समूह नृत्य व जल्लोषमय भीमगीतांचे देखील यावेळी सादरीकरण करण्यात आले। बॉबी खरात यांनी घटम मटका वादन करून भीमगीत सादर केले। सेक्सोफोन, बँजो यांच्या साह्याने भीमगीतांची आगळीवेगळी मेजवानी नागरिकांना अनुभवायला मिळाली। कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रतिकात्मक बॅलेट बॉक्स उभारण्यात आले होते। यात मतपत्रिकेवर नागरिकांनी आपली माहिती भरून बॅन EVM चे शिक्के मारून मतदान केले। या कार्यक्रमाचे निमंत्रक सचिन निकम होते। आपण सगळ्यांचा या देशामध्ये ज्या EVM वरती मतदान होतंय त्या EVM च्या मतदानावरती कोणाचाही विश्वास नाहीये, परंतु मुजोर शासन ही बाब काही ऐकायला तयार नाहीये आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या बाबीचा विचार करून आम्ही या ठिकाणी पूर्वी ज्या पद्धतीने बॅलेट पेपरवर मतदान होत होतं ते बॅलेट बॉक्स या ठिकाणी लावलेले आहे। आपल्या सर्वांचं मतदान त्या बॅलेट बॉक्सच्या माध्यमातून आम्ही नोंदवून घेणार आहोत। तर या ठिकाणी उपस्थित सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी जाऊन बॅलेट बॉक्सवरती EVMच्या विरोधात खुलं मतदान करायचं आहे, जेणेकरून आपण आपलं जे झालेलं मतदान आहे ते या शहरभरामध्ये आपण कॅम्पेन राबवून ते मतदान पुन्हा एकदा लोकांच्या माध्यमातून संकलित करणार आहोत आणि या शासनाला ही जाणीव करून देणार आहोत की हा सगळा वर्ग, हा सगळा आंबेडकरी वर्ग या तुमच्या EVMच्या हुकुमशाहीच्या विरोधात आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तयार करण्यात आलेल्या मुकुंदवाडी आणि नारेगाव परिसरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन
आज त्यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तयार करण्यात आलेल्या मुकुंदवाडी परिसरातील वॉर्ड क्रमांक 83 येथे आज त्यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले। या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे, नगरसेवक कमलाकर जगताप, शहर प्रमुख ज्ञानेश्वर डांगे, उपशहर प्रमुख लक्ष्मण पिवळ, महिला आघाडी उपजिल्हा संघटक दुर्गा भाटी, विधानसभा संघटक रेणुकाताई शहा व लताताई शहा उपस्थित होते। नारेगाव येथील वॉर्ड क्रमांक 2 येथे त्यांच्या हस्ते स्थानिक आमदार विकास निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन संपन्न झाले। पायाभूत सुविधांची वणवा असणाऱ्या या भागात रस्त्याचे कामकाज झाल्याने यावेळी परिसरातील रहिवाशांनी सत्कार केला। या प्रसंगी विधानसभा संघटक राजू वैद्य, शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, शहर संघटिका विद्याताई अग्निहोत्री, विभाग प्रमुख नागेश कोळी, दीपक सूर्यवंशी, शाखा प्रमुख भीमराव चव्हाण, अनिल धुमाळ, सुनील पवार, राहुल घोरपडे, सुनीता अवताडे व कावेरी मेटे आदी उपस्थित होते। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। गुन्हा करायचा नसतो, गुन्हा लपत नसतो। तिसरीच्या विद्यार्थ्याला त्याची सायकल परत मिळताच त्याने पोलिसांना चिठ्ठी लिहून मानले आभार। ॲडव्होकेट सुवर्ण मोहिते पाटील यांच्याकडून मंत्री छगन भुजबळ आणि ॲडव्होकेट सदावर्ते यांना चोरी आणि बांगडीचा आहेर देणार। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।